मित्र पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मी कोकणी कुणाला यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण जात आहोत मिसल बनवायला. तर आपण आता जाऊया. तर इथे तुम्ही मित्रांनो बघू शकता, इथे कांदा कापलेला आहे, कोथिंबीर टमाटर कापलेला आहे, कोथिंबीर कापलेली आहे. आणि इथे आता कांदा चांगला शिजवून घेऊया. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे कढीपत्ता आहे. मित्रांनो इथे आता टमाटर पण टाकलेला आहे, बघू शकता. तो पण चांगलं फ्राय करून घेऊया. मित्रांनो बघा, एक नंबर असा टमाटर फ्राय झालेला आहे. बघू शकता इथे टमाटर आणि कांदा पण टाकून घेतलेला आहे आणि चांगलं फ्राय केलेलं आहे. आता आपण कांदा टमाटर भाजून घेतलेला आहे आणि आता थोडं अद्रक लसूण पेस्ट घालूया त्याच्यात आणि त्याला आता मिक्स करून घेऊया चांगलं. बघू शकता आता आपण इथे मिक्स करत आहोत. आता आपण सगळं आपलं झालेलं आहे त्याच्यात घालून आणि आता आपण मस्त एकदम मिक्स करूया. तुम्ही बघू शकता त्या काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत आणि मिसळ मसाला टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता मिसळ मसाला, हे बघा काश्मीरी मसाला. आता हे पण चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता रंग फुटलेला आहे याला मस्तपैकी. आता आपण मसाला रेडी करून घेऊया पटापट. बघू शकता पारंपरिक मसाला आता आपण थोडासा टाकणार आहोत. आता ह्याला पण हे बघा, आता ह्याला पण चांगला आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता वाटलेला मसाला आपण पारंपरिक टाकलेला आहे मस्तपैकी. आता थोडंसं मीठ टाकून घेऊया मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे मीठ पण टाकलेलं आहे. 4-5 चमच मित्रांनो मीठ टाकून घ्यायचं. त्यामध्ये आता मटकी टाकूया. तुम्ही बघू शकता इथे आपण मटकी पण टाकलेली आहे. आता तिला चांगली मिक्स करून घेऊया. मटकीला चांगली धुवून घेऊन आपण मटकी इथे टाकलेली आहे. आता मटकी पण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आता मटकी मिक्स झालेली आहे चांगली. इथे कोथिंबीर टाकलेली आहे. आता तिला पण चांगली मिक्स करून घेऊया. इथे पाणी टाकून घेऊया. आपण पाणी टाकलेलं आहे आणि याला चांगले मिक्स करूया मित्रांनो. तुम्ही बघू शकता ते मस्त आता मिक्स करून घेऊया. आता मित्रांनो अजून एक पाणी टाकूया तो. तुम्ही बघू शकता. आणि आता मित्रांनो आपण थोडंसं मीठ टाकूया. 2-3 चम्मच मित्रांनो मीठ टाकलेलं आहे. त्याला पण आता मिक्स करून घेऊया चांगलं. मिक्स केलेलं आहे. आता मित्रांनो सगळं झालेलं आहे. आता फक्त कुकरला ढाकण लावून आपल्याला 2 शिट्टी मारायची आहेत. मित्रांनो कुकरला एकदम ढाकण लावून आता बसवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता आपण मिसळ केलेली आहे. आता एक नंबर झणझणीत मिसळ झालेली आहे. तिथं चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण मित्रांनो डिशमध्ये मिसळ टाकून घेऊया. अप्रतिम मिसळ झालेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. या तुम्ही पण आता खायला.